फायनल डे अगदीच आणि मेगा फायनल डे मधील आपल्या भेटीचा तिसरा सामना या ठिकाणी येत असताना आपण चौथा सामना आपल्या भेटीच्या ठिकाणी येत असताना आपण पाहतोय. वक्रतुंड महाकार्य सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुर्मे देव सर्वकार्य सर्वदा सर्व मंगल मांगल्य शिवे सर्वते साधिके शरण्य त्र्यंबके गौरी नारायण नमोस्तुते. अगदी मॅचचा पहिला बॉल या ठिकाणी आपण पाहिला. अगदी डॉट बॉल या ठिकाणी फेकला गेला आहे. क्रिश सांघिक कोटीतील पहिलं वैयक्तिक पहिलं षटक या ठिकाणी हातात असताना आपण पाहतोय. या क्रिश हा गोलंदाज, स्ट्राईकसाठी अनंता पवार, नो स्ट्राईक हँडला शंकर. चांगला फटका या ठिकाणी आपण पाहतोय. चेंडू जाईल सीमारेषे पलीकडं. पहिला चेंडू आपण पाहिला डॉट आला, तर नंतर आपण पाहिला षटकार आला. षटकारनं मात्र टीमची टोटल धावसंख्या 6 अंकावरती जाऊन पोहोचल्या. आलेल्या तमाम खेळाडूंच्या, प्रेक्षकांच्या, उपस्थित सर्व व्यासपीठावरील मान्यवरांचं श्री स्वामी समर्थ पलदरी क्रिकेट संघ यांच्या वतीनं सहर्ष मनपूर्वक स्वागत करतोय. आपण आलात आणि आपण आमच्या स्पर्धेला बहुमूल्य वेळ दिलात त्याबद्दल संपूर्ण आयोजक कमिटीच्या वतीनं आपल्या ठिकाणी आभार व्यक्त करतोय. यावेळेस डायरेक्ट हिट करायचं होतं. ओव्हर थ्रो, खराब फिल्डिंग, काही आवश्यकता होती का? काही गरज नव्हती आणि ती चेंडू जाईल सीमापार. ओव्हर थ्रोच्या स्वरूपामध्ये 4 धावा येतील आणि धावून एकंदरीत 5 धावा इथून ॲड होतील. एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये इथून जर आपण पाहिल्यानंतर 4 धावा आल्यात आणि एक सिंगल धावून काढली होती. तत्पूर्वी जर विचार केला तर स्कोर कार्ड जाऊन पोहोचेल 11 अंकावरती. पहिले षटक मार्गस्थ P1चं पहिले षटक 38 सर्कलच्या पाबंदी षटक या ठिकाणी आपण पाहू शकाल. स्कोर कार्डवरती धावसंख्या जोडल्या जाते त्या मात्र 11 धावा. काय जबरदस्त मॅच रंगली होती. कुंबिवली बनाम वर्णाई वर्ण्या या दोन टीमच्या माध्यमातून जर का आपण विचार केला ना तर एक जबरदस्त मॅच आपल्याला पाहायला मिळाला. टफ फाईट मॅच इथून आपल्याला पाहायला मिळाली. जबरदस्त मॅच आणि वन साईड तो सामना एक बॉल राखून वर्णाई वर्णे टीमने जिंकला होता. इथे मोठा फटका अनंत पवारच्या बॅटमधून निघालाय, परंतु फटका फसलाय. चेंडू हवेत. झेल मात्र या ठिकाणी झाले ड्रॉप. साधा आणि सोपा झेल होता. उंची जास्त होती, लांबी कमी होती. झेलला कॅरी करायचं होतं परंतु झेल कॅरी करता आला नाही आणि इथून धावा कंप्लीट झाला होत असताना आपण पाहतोय 2. तसेच उमेश पिरकड यांना विनंती करेन की आपण समालोचन कशाकडे यायच्या. अगदीच बबलू आपली वाट पाहत आहेत. या आपण उमेश पिरकड आपण कुठेही असाल तर आपण लगेच बबलू यांच्याशी संपर्क साधायचा. 13 धावा एकंदरीत स्कोर कार्डवरती आपण पाहू शकाल. P1चं पहिले षटक या ठिकाणी फेकलं जात आहे. गोलंदाज तयार. क्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न होता. बॅट आणि बॉलचा कोणताही संपर्क जुळत नाही. डॉट बॉल. चेंडू सरळ वेगवान होता. वेगावरती सॉर होऊन चेंडू खऱ्या अर्थानं फेकला गेला आणि चेंडू इथून आला डॉट. अनंत पवार एक हार्ड हिटर खेळाडू, एक मोठं नाव आदिवासी क्रिकेटमधील. विचार केला ना तर भरपूर मैदानं आणि भरपूर स्पर्धा गाजवणारा खेळाडू. विचार केला तर नेहमीच आयकॉनच्या भूमिकेमध्ये बसणारा खेळाडू आपण पाहतोय. परंतु सध्या तो झुजतोय धावांसाठी. जोरदार अपील. येस, उंगली उठी मतलब दुर्घटना घटी. विकेटचं पतन. अगदी 4 ठिकाणी LBचा शिकार या ठिकाणी ठरला आणि पहिला बॅक थ्रो आपल्या टीमला मिळत असताना गोलंदाज आपण पाहतोय क्रिशला. सन्माननीय आदरणीय विनय सूर्य दादांचं देखील या ठिकाणी शुभागमन झाले. त्यांचं देखील करूया. श्री स्वामी समर्थ क्रिकेट संघ पलदरी ठाकूरवाडी या नाईट रणजी शृंखलेमध्ये सहर्ष मनपूर्वक स्वागत आणि आभार. अगदी वेळात वेळ काढून ते देखील या शृंखलेला भेट देण्यासाठी या ठिकाणी उपस्थित झाले. व्यासपीठावरती आपण पाहतोय वर्णेगावचे युवा उद्देशक अगदीच गणेश शेठ देशमुख, त्यांच्या समेत आपण पाहतोय प्रभाकर शेठ देशमुख. या दोन्ही मान्यवरांची देखील या ठिकाणी उपस्थिती आज आयोजकांना प्रार्थनीय होती आणि त्यांची देखील उपस्थिती आज या ठिकाणी लाभल्या. त्यांचं देखील करूया आयोजकांच्या वतीने स्वागत आणि कौतुक. अगदीच खूप चांगले व्यक्तिमत्व वर्णेगावती गावामधील आणि त्यांचं या ठिकाणी खऱ्या अर्थानं व्यासपीठावरती आपण पाहतोय आगमन झालं आणि ओव्हर क्रमांक 1 संपलाय. धावा आल्या धाव फलकावरती 13 लॉस्ट अप 1 विकेट ऑन द स्कोर कार्ड. सांघिक कोट्यातील दुसरा तर वैयक्तिक स्वतःचं पहिलं षटक या ठिकाणी हाताळण्यासाठी गोलंदाज सज्ज झाला आहे. तो गोलंदाज आपण पाहतोय पवन. शेवटचा सामना आपल्याला मैदानच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. कांड्रोली पक्ष जैतूची वाडी. विचार केला पेन तालुक्यातील हा संघ एक मोठा संघ आहे. जैतूची वाडी संघ देखील विसरून चालणार नाही. या संघाला देखील
अगदीच फुललेंचा बॉल होता, डीप मिड विकेटला या ठिकाणी चेंडू आलाय, चेंडूला उचलफेक केली जाईल, तोपर्यंत एक सिंगल इथून ॲड होईल आणि या सिंगलच्या मदतीनं टीमची टोटल धावसंख्या जाऊन पोहोचतील त्या 14 अंकावरती. पहा या क्रीडांगणावरती आपण जितक्या धावा बनवताना तितक्या धावा देखील इथे कमी ठरतात, कारण मागील 3 सामने आपण पाहिलेत काय जबरदस्त मॅचेस रंगल्या. पहिल्या सामन्यामध्ये तब्बल 93 धावा, दुसऱ्या मॅचमध्ये देखील तब्बल 55 धावा आणि तिसऱ्या मॅचमध्ये देखील तब्बल 63 धावा. म्हणजे इथे तुम्हाला प्रथमतः बॅटिंग करताना कांडोली टीमला किमान 50 धावा इथे बनावं लागतील, तर या मॅचमध्ये एक चांगली टफ फाईट पाहायला मिळेल. जर कमी धावांवरती रोखलं तर जैतूचीवाडी टीम मात्र या ठिकाणी यशस्वी होईल, कारण जैतूचीवाडी टीमकडे देखील तितके चांगले चांगले फलंदाज आहेत, हे विसरून चालणार नाही. पवन सारखा एक अष्टपैलू खेळाडू आहे, स्वतः गोलंदाजीसाठी सज्ज झाला आहे. एक मोठं नाव पवनचं देखील पेन तालुक्यामधील. इथे या बॅटची काय जबरदस्त एफर्ट दिला होता, परंतु झेल मात्र इथून झालाय ड्रॉप. काय घडलंय मैदानच्या आतमध्ये. यास रिव्ह्यू घेतला जातोय, अगदीच डायरेक्ट हिट केलाय, परंतु अगदीच पंचांनी या ठिकाणी थर्ड पंचांकडे रेफर केलाय. अगदीच आदरणीय सन्माननीय श्री विनयदादा सुर्वे यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी संपूर्ण स्पर्धेसाठी ज्यांच्या माध्यमातून सन्मान चिन्ह या स्पर्धेसाठी दिले, त्यांचे देखील या ठिकाणी आपण आभार या ठिकाणी व्यक्त करूया. म्हणजेच प्रत्येक मान्यवरांनी या स्पर्धेसाठी फुल नाहीतर फुलाची पाकळी मात्र नक्कीच या ठिकाणी दिल्या, त्यांचे या ठिकाणी कौतुक होणं जरुरी आहे. एस फलंदाज बाद आहे. अगदीच चला न्यू बॅटर लगेच मैदानच्या आतमध्ये इन करायचं आहे. अगदीच या ठिकाणी भरपूर वेल या ठिकाणी घेतला आमच्या थर्ड अंपायरने देखील या ठिकाणी भरपूर वेळ या ठिकाणी घेतला. रिव्ह्यू या ठिकाणी रेफर केला होता आणि या ठिकाणी तो रिव्ह्यू सक्सेस झाला. अगदीच या ठिकाणी आपण पाहतो शंकरच्या पारीचा अंत, एक मोठा फलंदाज मात्र इथून बाद झाला. बॅक टू द डग आउट. विकेटचं पतन, विकेट क्रमांक 2 गमावलाय टीम कांडोली संघानं. स्कोर कार्डवरती धावसंख्या आपण पाहतोय 14 धावा. काही जबरदस्त वेगावरती सवार होऊन गोलंदाजी केली जाते. पवन अतिशय चांगली गोलंदाजी. पहिलं P1 षटक महागडे ठरलं होतं, पण तो दुसऱ्या षटकामध्ये फक्त पहिल्या बॉलवर ते सिंगल खर्ची केल्या. त्याच्यानंतर जर आपण विचार केला तर पूर्ण शांत ठेवलं टीम कांडोली संघाला. पवन या गोलंदाजानं अतिशय चांगली गोलंदाजी आपण पाहतोय. 1.4 चेंडूचा खेळ संपलाय. धावफलकावर धावसंख्या आल्या त्या मात्र 14 धावा. गोलंदाज तयार. पवन समोरा फलंदाज सज्ज. वारंवार बॅट हवेत फिरवतोय, परंतु बॅट आणि बॉलचा कोणताही संपर्क जुळत नाही. अतिशय चांगली गोलंदाजी आपण पाहतोय. एक्स्ट्रा कव्हर, लॉंग ऑफ, लॉंग ऑन, मिड विकेट, कॉर्नर, 38 सर्कलच्या बाहेर भरपूर चांगली फील्डची सेट केल्या. परंतु निश्चितच इथून आपण पाहिल्यानंतर एका एका धावेसाठी संघर्ष करताना आपण पाहतोय टीम कांडोली संघाला. दोन्ही संघ तितके मजबूत आहेत, दोन्ही संघ अतिशय चांगले आहेत, परंतु दोन्ही संघादरम्यान एक चांगले क्रिकेट पाहायला मिळत आहे. इथे बॅटची कडा लागले, चेंडू जाईल फर्स्ट स्लिपमध्ये. अगदीच विकेटचं पतन. डीजा
अगदी सूरज आणि रवी ही जोडी आहे अद्याप मैदानच्या आतमध्ये. सूरज देखील चांगला फलंदाज आहे. नॉन स्ट्राईक एंडला जर आपण विचार केला तर रवी देखील एक चांगला प्लेयर आहे मैदानच्या आतमध्ये. 2 षटकांचा खेळ अद्याप बाकी आहे. किमान 40-45 धावांचं एक टार्गेट इथे सेट करावं लागेल. धावा होऊ शकतात परंतु त्या धावांचा पाठलाग तुम्हाला करावा लागेल. असंख्य अशा अडचणी मैदानामध्ये येत असताना आपण पाहतोय टीम कांडोले संघाला, परंतु त्या अडचणीवरती देखील मात करावी लागेल. अडचणीवरती आपण मात केली तर तुमच्या धावा इथून होऊ शकतात. इथे चांगला फटका वाडिश लॉंग ऑफला, शतरक्षक त्यांना त्या शिंगल आल्या. दुसरीचा प्रयत्न, परंतु फक्त आणि फक्त एक सिंगल धाव इथून ॲड होईल. एकापेक्षा दुसरं काही मिळणार नाही आणि एका अंकानं टोटल स्कोअर कार्ड जाऊन पोहोचेल 15 अंकावरती. एखादा चौकार, एखादा षटकार इथून येणं अपेक्षित असेल. टीम कांडोले संघाला जर धावांचा वेग वाढवायचा असेल ना तर सिंगल डबलला प्राधान्य देऊन चालणार नाही. इथून तुम्हाला मोठ्या फटक्यांची आवश्यकता. तो प्रयत्न अगदी सक्सेस ठरला आहे. अगदी जोरदार स्ट्रोक, चेंडू जाईल मिड विकेटच्या डोक्यावरून 6 धाव्यांसाठी उत्तुंग असा षटकार. फटकेबाजी सुरुवात केली. रवी थोडासा उशिरानं आला. 5व्या क्रमांकावर ते मैदानच्या आतमध्ये इंटर झाला, परंतु त्याच्या बॅटमधनं पुन्हा एकदा लगातारचा दुसरा स्ट्रोक बिटवीन द गॅप. चेंडू थांबणार नाही. चेंडू जातोय सीमारेषे पलीकडं. अजून एक चौकार. डीजे मध्ये येऊन काय जबरदस्त फटकेबाजी करतोय रवी. अगदीच एक मोठा प्लेयर आहे, एक मोठं नाव आहे रवीचा देखील. जर आपण विचार केला भरपूर क्रीडांगणावरती एक चांगली बॅटिंग, चांगली गोलंदाजी, एक अष्टपैलू खेळाडू कामगिरी याही खेळाडूची आपण पाहिले नेहमी. जर विचार केला तर चांगल्या चांगल्या स्पर्धेमध्ये एक आयकॉन प्लेयर म्हणून हा खेळाडू देखील बसतो आणि त्याच्याकडनं एक चांगली अपेक्षा होती टीम कांडूरला आणि त्या अपेक्षा पूर्ण करत असताना या फुलालेंचा बॉल, नो बॉल या ठिकाणी पंचांनी घोषित केलाय. बीमर चेंडू होता, नो घोषित केलाय. सक्सेसफुल ठरला आणि चेंडू चारलाय फाईन लेग एरियामध्ये 6 धाव्यांसाठी उत्तुंग असा षटकार. थँक्यू. पहा, 2 षटकामागे अवघ्या 14 होत्या. पहिल्या षटकात 13 होत्या, दुसऱ्या षटकात फक्त 1 होती. तिसऱ्या षटकामध्ये काय अफलातून बॅटिंग करतोय. उघडा डोले पहा नीट, कारण पुढील चेंडू असणार आहे फ्री हिट. फ्रीटचा बॉल या ठिकाणी असेल. इथे फ्रीटचा बॉल, काय जबरदस्त स्ट्रोक, अतिशय चांगला फटका. अजून एक जोरदार स्ट्रोक या ठिकाणी खेळत असताना रवीच्या बॅटमधनं लॉंग ऑन बाउंड्री एरिया कव्हर करत असताना हा 6 धाव्यांसाठी षटकार. दोन पूर्णांक 4 चेंडूचा खेळ संपला. 38 धावा स्कोअर कार्डवरती. असं वाटत देखील नव्हतं की इतक्या धावा होतील, परंतु काय जबरदस्त मैदानच्या आतमध्ये मिडल ऑर्डरमध्ये 5व्या क्रमांकावरती फलंदाज आला रवीनं पहिल्या चेंडूपासून विचार केला तर षटकारनं सुरुवात केली होती आणि ती सुरुवात मात्र या ठिकाणी कायम ठेवत असताना आपण पाहतोय 3 बाद 38 अशी धावसंख्या आपण पाहतोय. 2.4 चेंडूचा खेळ संपलाय. लास्ट 2 बॉल अद्याप तिसऱ्या षटकातील शिल्लक आहेत. अगदीच 30 सर्कलच्या बाहेर शतरक्षकांना देखील ते चेंडू क्षेत्ररक्षण करताना येत नाही. इतके लांबवरचे षटकार या खेळाडूंना मात्र मैदानच्या आतमध्ये मारत असताना आपण पाहतोय. तमाम प्रेक्षकांची मनं या ठिकाणी जिंकणारे बॅटिंग रवीच्या बॅटमधनं होत असताना आपण पाहतोय. गोलंदाज तयार. पुन्हा एकदा मोठा फटका वाडिश लॉंगअपच्या डोक्यावरून. काय जबरदस्त नजाकत आणि ताकद. खूप लांबवरचा प्रवास. 6 धाव्यांसाठी षटकार. हॅट्रिक मात्र या ठिकाणी कंप्लीट. षटकार हॅट्रिक कंप्लीट करत असताना आपण पाहतो रवी या फलंदाजाला विस्फोटक फलंदाजी. पूर्णपणे या गोलंदाजाचे पिशे काढण्याचं काम खऱ्या अर्थानं रवीनं केलं. शिंगल घेऊन स्ट्राईक स्वतःकडे ठेवल्या आणि शिंगलनं टीमची टोटल धावसंख्या नेऊन पोहोचवले 45 अंकावरती. 3 षटकांचा खेळ संपलाय. धाव फलकावरती धावसंख्या आल्या त्या 45. एकंदर या षटकाचा विचार केला तब्बल 31 धावा.
पहिल्या षटकात 13, दुसऱ्या षटकामध्ये 1 आणि तिसऱ्या षटकामध्ये तब्बल 31 धावा रवी या फलंदाजाने कुठून काढल्या. काय जबरदस्त बॅटिंग पाहायला मिळाली आणि 3 षटकानंतर धावा ते मात्र 45. शेवटचं आणि अंतिम षटक प्रगतीपथावरती आहे डीजा. समय મળે ને તો કહેતા જજો મારી જાન. पक्ष वर्णाई वर्ण्या या दोन टीमच्या माध्यमातून ती आपल्याला लढत पाहायला मिळेल. दोन्ही संघ नाही का पण टॉससाठी या फर्स्ट राऊंड देखील या दोन टीम दरम्यान पाहायला मिळाली होती, परंतु वाईल्ड कार्ड एंट्री या ठिकाणी वर्णाई वर्णे टीमला मिळाली आणि त्या संधीचं सोनं मात्र वर्णाई वर्णे टीमने या ठिकाणी केलं. परंतु पुन्हा एकदा तीच लढत आपल्याला पाहायला मिळेल. सेकंड राऊंडचे पहिले मॅच पाहायला मिळेल वर्णाई वर्णे विपक्ष पलसाई पलदरी या दोन टीमच्या माध्यमातून. आणि सेकंड राऊंडचे सामने 3 षटकांचे असतील. शेवटचे षटक गोलंदाज तयार विनोद. रवी ऑन स्ट्राईक. यास इट्स अ वाईड बॉल. पंचांनी या ठिकाणी दोन्ही हात जमीनला समांतर केलेत. वाईड बॉलच्या मदतीने टीमची टोटल धावसंख्या आता जाऊन पोहोचेल 46 अंकावरती. यावेळेस स्विगेट करण्याचा प्रयत्न, रिव्हर्स सेव्ह अटेम्प्ट केले. दुधारी तलवार, मनगटी ताकद या ठिकाणी आपण पाहिली. चेंडू सीमापार, चौकार. शतक या ठिकाणी स्कोअर कार्डवरती लगावलं जातं असं वाटत देखील नव्हते. एक वेळ अशी होती की 40 धावा तरी होतील का, हा एक प्रश्नचिन्ह निर्माण झाला होता. पण तो जसा मैदानच्या आतमध्ये मध्यंतरी फलंदाज आला अगदीच रवी, आणि रवीनं खऱ्या अर्थाने मिडल ऑर्डरमध्ये काय जबरदस्त बॅटिंग केल्या आणि धावफलकावर धावसंख्या नेऊन पोहोचवल्या तब्बल 50 धावा स्कोअर कार्डवरती. शेवटचं आणि अंतिम षटक प्रगतीपथावरती. लास्ट ओव्हर या ठिकाणी आपण पाहतोय. गोलंदाज तयार झालाय विनोद. इथे इथे वाईड बॉल. आता गोलंदाज देखील थोडासा भरकटलाय. वेगावरती नियंत्रण या ठिकाणी थोडंसं कमी झालंय, कारण वेगावरती नियंत्रण ठेवून या ठिकाणी गोलंदाजी करावी लागेल गोलंदाज विनोदला देखील. विनोद टू रवी असं समीकरण मैदानच्या आतमध्ये आपण पाहतोय. सातत्याने चांगल्या स्पर्धा या क्रीडांगणावरती रंगत असताना आपण पाहतोय. शेवटचा दिवस मेगा फायनल डे याचसाठी केला होता. टास शेवटी ही गोड व्हावा हीच इच्छास्फूर्ती होती संपूर्ण आयोजक कमिटीची. आणि चेंडू जातोय स्वीपरच्या डोक्यावरून 4 धावेंसाठी. चौकार. का चौकार हॅट्रिक तर कंप्लीट केले, षटकार हॅट्रिक तर कंप्लीट केले, परंतु चौकार हॅट्रिकच्या कगारवरती या ठिकाणी फलंदाज आपण पाहतो रवीला. पहिला चेंडू आपण पाहिला स्विगिटचा चौकार, त्यानंतर वाईट, त्यानंतर पुन्हा चौकार. पुन्हा एकदा संधी या चौकार हॅट्रिक कंप्लीट करण्याची रवी समोर. यावेळेस मात्र यस बॅटची लिडिंग एज लागले आणि चेंडू सल विकेट किपरच्या हातामध्ये. बॅक टू द डग आउट. धक्का क्रमांक लागलाय 4था. कार्डवरती यावेळेस चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. सिंगल फास्ट आले, डबलला कोणत्याही प्राधान्य दिलं गेलं नाही. सिंगलवरती समाधान मानावं लागतं. 56 धावा एकंदरीत स्कोअर कार्डवरती. अनंत वाघेने सिंगल घेऊन स्ट्राईक रोटेट केले. सूरज यावेळेस आपण पाहतो स्ट्राईक हँडला. शेवटचं षटक आहे, स्लॉग ओव्हरचं षटक. या षटकामध्ये हाणामारी होणं गरजेचं होतं, परंतु या षटकामध्ये या गोलंदाजानं रोखलंय. पंचांकडे दाद मागितली जाते, परंतु पंचाची दाद फेटाळून लावतायत. इथून मात्र डॉट बॉल. शेवटचं षटक अगदी प्रगतीपथावरती. 4 चेंडू याही षटकात वाईटसाठी. यस बॅटिंग करणाऱ्या टीमनं वाईटसाठी मात्र या ठिकाणी रेफर केलंय, रिव्ह्यू घेतला जातोय.
येस वाईट बॉल आहे पंचा. अगदी त्या ठिकाणी वाईट बॉल. अगदी त्या ठिकाणी आपण पाहतोय या वाईट बॉलच्या मदतीनं टीमची टोटल धावसंख्या आता जाऊन पोहोचेल 57 या अंकावरती. शेवटचं षटक प्रगती बातावरती असताना आपण पाहतोय आजचा शेवटचा दिवस मेगा फायनलचा दे आणि ज्या ज्या टीम क्वालिफाय झाल्यात ना सेमीफायनलमध्ये ज्या ज्या टीमनं प्रवेश केला त्या सर्व टीमना विनंती असेल पुन्हा एकदा वाईट बॉल लगातारचा दुसरा वाईट बॉल. त्या सर्व संघांनी अगदी आयोजकांनी दिलेल्या वेळेमध्ये आपण उपस्थित राहा. पहिल्या दिवसातून क्वालिफाय झाले होते जवळपास मुंडेवाडी मुंडेवाडी त्याच्यानंतर आपण पाहतो एक्स्ट्रा गटातून वर्णे ठाकूरवाडी त्याच्यानंतर सातेरी त्याच्यानंतर इथे फटका फासला आहे आणि इथे खराब क्षेत्ररक्षण अतिशय गचाल क्षेत्ररक्षण. साधा सोपा जज करायचं होतं परंतु चेंडू निघून चाललाय सरळ एका टप्प्याखेर सीमारेषे पलीकडं 4 धाव्यांसाठी चौकार. त्याच्यानंतर प्रकाश शिलोन घोटे टीम त्याच्यानंतर आणि जामखेड मावल. शेवटचा बॉल शिल्लक. यस शेवटचा बॉल मात्र इथून शिल्लक असेल. लास्ट बॉल ऑफ द ओव्हर. अगदी त्या ठिकाणी आपण पाहतोय पहिल्या सत्र या ठिकाणी आपल्या भेटीस आला. इथे मोठा फटका शेवटच्या बॉलवरती केला आघात. चेंडूला धाडलाय लॉंग ऑन बॉन्ड लाईनच्या डोक्यावरून 6 धाव्यांसाठी मोठा फटका दमदार स्ट्रोक षटकार. पहिल्या सत्रात संपलंय 2 षटकामागे 5 धावा होत्या 14 आणि 2 षटकामागे जवळपास जर का आपण विचार केला ना तर 54 धावा कुठून काढल्यात. म्हणजे पहा 2 षटकामध्ये 14 आणि 2 षटकामध्ये 54 अतिशय खराब गोलंदाजी पाहायला मिळाली टीम जैतुचीवाडी संघाची. पहा हे क्रिकेट आहे. क्रिकेट हा अनिश्चित गोष्टीनं भरलेला खेळ आहे मित्रांनो. जोपर्यंत शेवटचा चेंडू टाकून होत नाही ना तोपर्यंत किती धावा स्कोर कार्डवरती लगावल्या जातील याचं उत्तर मात्र देता येत नाही. आता दुसऱ्या सत्रामध्ये येणारे 24 बॉल आणि 69 धाव्यांचं लक्ष्याचं पाठलाग करायचं तर टीम अगदीच जैतुचीवाडी या टीमला या टीमकडे देखील तितके स्फोटक फलंदाज आहेत. चला या पलतरी संघनायक आपण टॉससाठी पलतरी संघनायक आणि वर्णे संघनायक या ठिकाणी उपस्थित आहेत. पलतरी संघनायक आपण टॉससाठी या. मध्यंतरी टॉस होणं खूप जरुरी आहे. डीजा हॅलो. चला सलामीची जोडी लगेचच मैदानच्या आतमध्ये पाठवायची. आजच्या दिवसामध्ये मेगा फायनलच्या दिवसामध्ये जर विचार केला ना तर चारही साईडनं असं भरपूर प्रेक्षक वर्ग आपल्याला पाहायला मिळतोय. खचाखच असं भरलेलं क्रीडांगण आपण पाहतोय कारण आजचा मेगा फायनल डेचा दिवस. चला पलतरी संघनायक या आपण टॉससाठी शेकडाऊनच्या सामने 3 षटकांचे असतील. सुरेश धोत्रे यांना विनंती करेन की आपण टॉससाठी जरूर या. कोणताही विलंब या ठिकाणी होणार नाही कारण स्पर्धा अगोदर या ठिकाणी 2 तास लेट चालू झाली. दर दिवशी जर आपण पाहिलं ना प्रत्येक दिवशी 8 वाजता पहिला सामना चालू व्हायचा परंतु आज जवळपास पहिला सामना 10 वाजता चालू झाला आहे असं एकंदरीत आयोजक या ठिकाणी सांगत असताना आपण पाहतोय. आयोजक खूप सारी मेहनत घेत असतात परंतु त्यांना सर्वांनी साथ देणं सपोर्ट देणं खूप गरजेचं असतं. हा जवळपास आजचा लॉट देखील कॅन्सल होता परंतु निश्चितच या ठिकाणी आपण पाहतोय ना की तो लॉट देखील आज आयोजकांनी कंप्लीट केला. एकंदरीत 8 टीम या ठिकाणी या गटामध्ये जर आपण विचार केला अगदीच नागेश उगडा यांनी ते टीम मात्र आजच्या दिवसामध्ये जमा केला. भरपूर मेहनत या ठिकाणी घेतली. टीम नक्कीच या ठिकाणी कमी होते आणि ते टीमची मात्र या ठिकाणी कमी जाणवत होती परंतु ती देखील या ठिकाणी आयोजकांनी या ठिकाणी पूर्ण केल्या. जवळपास या स्पर्धेमध्ये ज्या पद्धतीने वर्णे पलतरी पंचायत चषकमध्ये जसा श्री स्वामी समर्थ पलतरी संघ हा
3 वेळा खेळला होता ना, तसंच या नाईट रणजी शृंखलेमध्ये श्री स्वामी समर्थ पलद्री या नाईट रणजी शृंखलेमध्ये देखील वारणाई वर्ण संघ देखील 3 वेळा खेळताना आपण पाहिला. परंतु जाऊया मैदानच्या आतमध्ये. गोलंदाज सुभाष वागे वरती हल्ला चढवलाय. पहिलाच बॉल, चेंडू जाईल सीमारेषे पलीकडे. 6 धावेंसाठी बिग स्ट्रोक, षटकार. पवन वाघ, अगदी जर आपण विचार केला ना, यावेळेस कमबॅक केला. कमबॅक मात्र या ठिकाणी पाहायला मिळत आहे. अगदीच या ठिकाणी पहिल्या चेंडूवरती षटकाराला, दुसऱ्या चेंडूचा विचार केला तर डॉट बॉल देखील हा कमबॅक होणं जरुरी होतं. पवन वाघचा विचार केला तर रेफर केलंय थर्ड अंपायरकडे. जरूर या ठिकाणी रिव्ह्यू घेतला गेला अगदीच ऑफिशियलच्या माध्यमातून. ऑफिशियलच्या भूमिकेमध्ये आपण पाहू शकाल वसंत होला आणि त्यांच्या समेत आपण पाहतोय भरत. अगदीच फलंदाज इथून मात्र शेफ आहे. एकच धाव इथून मात्र सिंगल कंप्लीट झाले. सुरेख गोलंदाजी पहिल्या चेंडूवरती षटकाराला आणि तदनंतर जर आपण विचार केला तर जवळपास डॉट आणि त्याच्यानंतर आले सिंगल धाव. 3 चेंडूचा खेळ संपलाय. धावा आल्या त्या 7. 69 धाव्यांचा पाठलाग करायचा आहे. 69 धाव्यांचा पल्ला गाठायचा आहे टीम जैतूचीवाडी या टीमला. पवन वाघ यावेळेस आपण पाहतो नॉन स्ट्राईक आणला तर स्ट्राईकसाठी सज्ज झाला आहे तो अजित देखील एक स्फोटक फलंदाज आहे. ही सलामीची जोडी आपण पाहतोय ना, एक स्फोटक दोन्ही फलंदाज, दोन्ही संघनायक या ठिकाणी उपस्थित झालेत आणि त्या दोन्ही टीम दरम्यान नाणेफेकीचा कॉल केला जाईल. आमचे सन्मान्य आयोजक नागेश उघडे यांच्या शुभ हस्ते. इथे विकेट किपर थोडीशी चुकी करतोय. जिथे सिंगल देखील नव्हती तिथे मात्र सिंगल धाव इथून ऍड होईल आणि लेग बायच्या स्वरूपामध्ये धाव येत असताना आपण पाहतोय. पंच बॅट कट नाही आहे ना, येस लेग बायच्या स्वरूपामध्ये सिंगल ऍड होईल. या सिंगलच्या मदतीनं टीमची टोटल धावसंख्या आता जाऊन पोहोचेल 8 या अंकावरती. एकी दुगीशे कुछ काम चलने वाला नाही असं सांगावं असं वाटते. जर धाव संख्येचा आकार वाढवायचा असेल तर तुम्हाला इथून मोठे फटके किमान खेळावे लागतील. कारण इथून टॉस केला गेला आहे, टॉस जिंकलाय. इथे फुलरलेनचा बॉल होता, अगदीच वेगावरती सॉर होऊन चेंडूला हाताला होता परंतु सिंगल धाव आले. या सिंगलच्या मदतीनं टीमची टोटल धावसंख्या आता जाऊन पोहोचल्या 9 अंकावरती. 5 चेंडूचा एकंदरीत खेळ संपला. धाव फलकावरती धावसंख्या आल्या त्या मात्र 9 धावा. चांगला बॅटल या ठिकाणी रंगत असताना मैदानच्या आतमध्ये दोन्ही टीम एकमेकांच्या विरोधामध्ये संघर्ष करत असताना संघर्षमय क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतं. अतिशय चांगला सामना, चांगले लढत पाहायला मिळत्या. परंतु सध्या जिकडला संघर्ष करत असताना टीम आपण पाहतोय जैतूचीवाडी. इथे मोठा फटका, उंची जास्त लांबी कमी, फटका फसलाय. चेंडू खाली क्षेत्ररक्षक परंतु चेंडू जातो एका टप्प्या अखेरीस. चेंडू सीमारेषे पलीकडं बॉर्डर लाईन क्लिअर करत असताना 4 धाव्यांसाठी येतोय. संघर्षाचा शंकनाद करत असताना ठोकलाय चौकार. आता येणाऱ्या 18 बॉल आणि 56ची गरज. 18 बॉल 56ची गरज म्हणजे पहा अद्याप तर इथे विचार केल्यानंतर जवळपास 18.3300च्या सरासरीने म्हणजे जवळपास जर आपण विचार केला ना तर 18.5चं रन रेट या ठिकाणी राखाच्या प्रति षटकामागे सुभेश वाघेचं महत्वाचं षटक जे होतं ना ते षटक मात्र संपलं. त्या षटकामध्ये त्याने एकंदरीत 13 धावा खर्च केल्या म्हणजे बराबरी केल्या. ज्या अर्थी पहिल्या षटकामध्ये जैतूचीवाडी टीमनं देखील 13 धावा खर्च केल्या होत्या गोलंदाजानं आणि दुसऱ्या सत्रामध्ये देखील 13 धावा खर्च केल्या जातात. आता 18 बॉल आणि 56 धाब्यांचा टार्गेट असेल विजयासाठी टीम जैतूचीवाडी या संघासमोर. दोन्ही सलामीवीर मैदानच्या आतमध्ये अजित आणि पवन वाघ हे दोन्हीही अष्टपैलू खेळाडू मैदानच्या आतमध्ये आहेत. त्याच्यामुळे इथे ह्या धावा चेस होण्याची दाट शक्यता नक्कीच आहे. यावेळेस ओव्हर क्रमांक 2 गोलंदाज सज्ज होतोय करण.
करण हिलम बॉलिंग मार्कवरती आपण पाहतोय. हा देखील कांडोली टीमचा एक जबरदस्त गोलंदाज आहे, युवा गोलंदाज आपण पाहतोय. करण हिलमला देखील पाहू शकाल मैदानच्या आतमध्ये. करण हिलमचा पहिला बॉल जबरदस्त चेंडू होता, फर्स्ट स्लिपमध्ये चेंडूला धाडलं गेलं एका धावेसाठी. एका धावेपेक्षा दुसरं काही मिळणार नाही आहे, सिंगलच मिळेल. एका धावेसाठी सध्याच्या घडीला संघर्ष केला जातोय, संघर्ष करावा लागेल, कारण संघर्ष केल्याशिवाय या ठिकाणी यश देखील मिळणार नाही आहे. यशस्वी व्हायचं असेल ना तर तुम्हाला इथून चांगली कामगिरी करावी लागेल. यशस्वी तोच होतो मित्रांनो जो जीवनामध्ये मेहनत करतो, सातत्यानं तुम्हाला मेहनत करावी लागेल. मेहनत केल्याशिवाय तुम्हाला इथून कामयाबी देखील मिळणार नाही आहे आणि ती मेहनत मात्र इथून करावी लागेल. टीम जैतोचीवाडी संघाला फुलरलेनचा बॉल फटका बसलाय, चेंडू हवेत. यस, काय जबरदस्त कॅच, कॅच ऑफ द मॅच, कॅच ऑफ द नाईट, कॅच ऑफ द टुर्नामेंट. काय जबरदस्त एफर्ट दिलाय, जबरदस्त कॅच. कौतुक करावं तेवढं कमी आहे. आणि या कॅचसाठी अगदीच 200 रुपयाचे कॅश प्राईज आदरणीय गणेश देशमुख यांच्या माध्यमातून या कॅचसाठी, या शतरक्षासाठी अगदी 200 रुपयाचे कॅश प्राईज आले आहे. अगदीच गणेश देशमुख यांच्या माध्यमातून कॅच टिपला अगदीच सूरजनं 200 रुपयाचं कॅश प्राईज. अगदीच प्रभाकर देशमुख आणि गणेश देशमुख यांच्या माध्यमातून एवन जोडी खऱ्या अर्थाने वर्णेगावची आणि त्यांच्या माध्यमातून ते 200 रुपयाचे कॅश प्राईज या ठिकाणी सूरज वाघे कॅच ऑफ द टुर्नामेंट, कॅच ऑफ द नाईट. काय जबरदस्त एफर्ट दाखवला. अगदीच अवघड झेल होता आणि त्या अवघड झेल देखील त्याने मात्र टिपला. मित्रांनो पहा, जर का तुमचं शतरक्षण जर का परफेक्ट असेल ना तर तुम्ही कोणताही झेल सहज टिपू शकता. हे दाखवून दिलं मैदानच्या आतमध्ये. जिंकणं महत्त्वाचं असतं, शतरक्षण महत्त्वाचं असतं, फिल्डिंग महत्त्वाची असते. ती फिल्डिंग एरिया मात्र या ठिकाणी फिल्डिंग डिपार्टमेंट आपण पाहिलं. काव कॉर्नरमध्ये काय जबरदस्त झेल टिपला. सूरज वाघेचं जेवढं कौतुक करू ना तेवढं कमी या. जबरदस्त एफर्ट राहिलं. गोलंदाज करण पुनश्च तयार झालाय बॉलिंग मार्कवरती. इथे अलॉंग द कार्पेटनं चेंडू खाली शतरक्षक, चेंडूला उचलफेक केली जाईल. परफेक्ट थ्रो, यस, उंगली उठी, मतलब दुर्घटना घटी. विकेट क्रमांक डग आउटच्या दिशेने जात असताना दुसरा बॅक थ्रो आपल्या टीमला मिळून देत असताना रन आउटच्या स्वरूपामध्ये गोलंदाज करण. क्रिश देखील फलंदाज या ठिकाणी बाद झाला. बॅक टू बॅक 2 विकेट्स या ठिकाणी गमावल्यात. पहिली विकेट आली झेलच्या स्वरूपात, दुसरी विकेट आली रन आउटच्या स्वरूपात. आणि त्यानंतर जर का आपण विचार केला ना तर निश्चितच नवीन फलंदाज आपण पाहतोय मैदानच्या आतमध्ये समीर. इथे मोठा फटका, चेंडू जातोय सीमारेषे पलीकडं. हा येतोय 6 धाव्यांसाठी उत्तुंग असा षटकार. काय जबरदस्त स्ट्रोक या ठिकाणी आपण पाहतोय. षटकार मात्र या ठिकाणी जरूर ठोकलाय आणि षटकारच्या साहाय्यानं पवनच्या बॅटमधून आला षटकार. सलामीसाठी आलेला पवन 3 सिंगल त्याच्या बॅटमधून निघाल्यात, 1 डॉट चेंडू देखील खेळलाय आणि 2 षटकार. मग वैयक्तिक आतापर्यंत आपण पाहिलं ना तर 6 बॉलमध्ये 15 अंकावरती खेळतोय. इथे पुन्हा एकदा लगातारचा दुसरा जबरदस्त स्ट्रोक, चेंडू जाईल सीमा पार 6 धाव्यांसाठी येतोय षटकार. दोन षटकांचा खेळ, दुसरा षटक या ठिकाणी चालू आहे. शेवटचा बॉल मात्र इथून शिल्लक. जोपर्यंत मैदानच्या आतमध्ये पवन वाघ आहे ना तोपर्यंत सामना अगदी जैतूच्या वाडी टीमकडे नक्कीच हे विसरून चालणार नाही. कारण कित्येक क्रीडांगणं या खेळाडूंना देखील आपल्या बॅटच्या जोरावरती खऱ्या अर्थानं गाजवले. 26 तर आल्यात. धाव फलकावर धावसंख्या 69 धाव्यांचा पाठलाग करायचा. अद्याप ही 43 ची गरज. फलंदाजी करणारी टीम अर्थात जैतूचीवाडी या संघाला. पुन्हा एकदा मोठा फटका, षटकार हॅट्रिक कंप्लीट होत असताना पहा ईट का जॉब पत्तरशा. काय जबरदस्त फटकेबाजी, षटकार हॅट्रिक कंप्लीट करताना आणि ऐवाक्यासाठी मात्र 200 रुपयाचे कॅश प्राईज या ठिकाणी नक्कीच या ठिकाणी आले. प्रेक्षकांसाठी ते ऐवाक्याचं पारितोषिक होतं आणि ते मात्र या ठिकाणी अगदीच या ठिकाणी षटकार आला आणि षटकारच्या सहाय्याने टीमची टोटल धावसंख्या जाऊन पोहोचले 32 अंकावरती. पहिल्या षटकामध्ये धावा आल्या 13. दुसरं षटक मात्र महागडं ठरलं आणि त्या षटकामध्ये डबल 19 धावा. 13 आणि 19 एकंदरीत जर का आपण विचार केला तर 32 धावा
स्कोअर कार्डवरती 69 धावींचा पाठलाग करत असताना आता विजयासाठी गरज असणारे येणारे 12 चेंडू 37 धावींची गरज म्हणजे 18.5चा रन रेट. हॅलो तर 12 चेंडू 37 धावसंख्येची गरज. हॅलो हॅलो चला आयवा कॅच भेटले. आपण कुठले आहेत? डिक्सल पाली. आपण कसे काय आले अचानक इथे मॅच पाहण्यासाठी? खरं तर म्हणजे मी गेलेलो हल्दीला, तर येताना घुसलो बघायला. ठीक आहे, मग पेट्रोल खर्च तुमचा निघालाय. ओके, 2 मिनटं. आणि आयोजन कसं वाटलं आपल्याला? खरं तर म्हणजे मला वाटलं ओपनच्या मॅचेस आहेत, बघतो ते आदिवासी आहेत. एक सुंदर आयोजन एकदम. थँक्यू. हॅलो, धन्यवाद. आपला देखील या ठिकाणी आपण पाहतोय अगदीच हल्दीसाठी गेले होते, परंतु त्यांना देखील वाटलं की ओपनचे टुर्नामेंट आहेत. अगदीच क्रिकेटची आवड, क्रिकेटची क्रेज पहा आणि ती क्रिकेटची आवड जोपासत असताना आपण पाहतोय की निदान आपण या टुर्नामेंटला मात्र भेट द्यावी. परंतु आल्यानंतर त्यांना जाणवले की या ठिकाणी आदिवासी टुर्नामेंट आहे आणि त्यांनी देखील स्पर्धेचं भरभरून कौतुक केलं आणि सांगितलं की स्पर्धा देखील चांगली नाईट रजनी शृंखला या ठिकाणी आयोजित केल्या. अगदीच रिव्ह्यू या ठिकाणी रेफर केला आहे. एस बॉल आहे. चला वर्णी टीम सर्व खेळाडू या ठिकाणी आपण उपस्थित राहायचं. पहिला तरी टीम टॉस जिंकल्यानंतर क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय आणि बॅटिंगसाठी आमंत्रित केलंय. वर्णी टीमला संधी दिले पुन्हा एकदा. वर्णी टीमला इट इज अ डॉट बॉल. कमबॅक केलाय. लगातार 2 चेंडू कमी गतीनं हाताळलेला बॉल यावेळेस आपण पाहिलाय. गोलंदाज दत्ता, एक अष्टपैलू खेळाडू दत्ता या ठिकाणी आपण पाहतो. आज दत्ताची बॅटिंग आपल्याला पाहायला मिळाली नाही या, परंतु गोलंदाजीमध्ये जर का आपण पाहिलं ना, वर्णे पलदरी पंचायत चषकमध्ये या खेळाडूची क्वालिफाय मॅच हारला आणि ती त्याची 1 साइड बाईक होती. ते बाईक मात्र त्या खेळाडूने गमावले होते. जवळपास 18 बॉलमध्ये 24 रन झाल्या नव्हत्या. इथे उंची जास्त, लांबी कमी, फटका फसलाय, चेंडू हवेत. यास वाड कॅच, विकेटचं पतन, जबरदस्त गोलंदाजी. तर धाव फलकावरती धावसंख्या एकंदरीत जोडल्या जात आहेत. त्या मात्र 32 धावा. आता येणारे 9 चेंडू आणि 37 धावसंख्येची गरज. काय जबरदस्त गोलंदाजी केला. रफ अँड टफ मॅच या ठिकाणी आपण पाहतोय, परंतु अगदी सलामीसाठी आला पवन अद्याप नॉन स्ट्राईक एंडलाच आहे. त्याला स्ट्राईक मिळणं खूप जरुरी होतं. त्याला स्ट्राईक इथून जर मिळाली ना तर या मॅचमध्ये तो नक्कीच कमबॅक करून देईल, परंतु त्याला कुठेतरी सिंगल काढून देणं खूप जरुरी असेल. यावेळेस फलंदाज आपण पाहतोय, नवीन फलंदाज 5व्या क्रमांकावरती या विनोदच्या बॅटमधनं हा फटका, दमदार स्ट्रोक, चेंडू जातोय सीमारेषे पलीकडं. हा तो 6 धाव्यांसाठी उत्तुंग असा षटकार. तसेच आदरणीय सन्माननीय श्री दुर्गेश पालंडे साहेबांचं देखील या ठिकाणी शुभागमन झाले. त्यांचं देखील करूया स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष मनपूर्वक स्वागत. अगदीच आपण देखील व्यासपीठावरती येऊन असं नसतं व्हायचं. आपलं देखील श्री स्वामी समर्थ पलदरी ठाकूरवाडी या नाईट रजनी शृंखलेच्या माध्यमातून सहर्ष मनपूर्वक स्वागत. त्यांच्या माध्यमातून देखील या स्पर्धेसाठी हातभार लावला जातोय. बॅक टू बॅक हा दुसरा चेंडू सीमारेषे पलीकडे धाडला जातोय. काय जबरदस्त फटकेबाजी. 3 चेंडू शांत ठेवलं होतं, पण तो जसा मैदानच्या आतमध्ये मध्यंतरी इंटर झाला. फलंदाज विनोद आणि विनोदच्या बॅटमधनं आपण पाहतोय बॅक टू बॅक 2 षटकार. येणारे 7 चेंडू 25 धावसंख्येची गरज. 7 बॉल 25. इथून एखादा डॉट बॉल फेकेल का, इथून एखादी विकेट येईल का, किंवा या चेंडूवरती मोठा फटका येईल का. जर मोठा फटका आला इथे कमी गतीनं, यास इथे कमी वाईड बॉल. पंचांनी मात्र या ठिकाणी वाईड बॉल घोषित केला. कमी गतीने चेंडू हाताळला होता.
वाईट बॉलनं टीमची टोटल धावसंख्या जाऊन पोहोचले 45 अंकावरती. स्कोर मात्र या ठिकाणी चांगला पाहायला मिळतोय. स्कोर कार्डवरती 45 धावा आत्तापर्यंत लगावल्या जातात. मागील 2 बॉल खूप महागडे ठरले. इथे चेंडू खाली शतरक्षक, परंतु स्ट्राईक रन घेण्याचा कोणताही चान्स नव्हता. चेंडू हातामध्ये होता आणि आता खऱ्या अर्थानं स्ट्राईक मात्र ठेवली जाते ती पवनकडे. 6 चेंडू आणि 24 धावींची गरज. म्हणजे किमान 6 बॉलमध्ये 4 चेंडू हे सीमापार धाडावे लागतील. असा कोणता गोलंदाज आहे की तो 24 धावींचा बचाव करेल. 6 बॉल 24 धावींची गरज. क्रीडांगणे छोटं हे सहज या ठिकाणी षटकार चौकार या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. त्याच्यामुळे या ठिकाणी 24 धावा देखील होऊ शकतात. सलामीचा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये जोपर्यंत आहे ना तोपर्यंत सामना मी तरी म्हणेन की जैतूचीवाडी टीमकडे नक्कीच आहे. येणारे 6 बॉल 24ची गरज. क्रिकेट हा अनिश्चित गोष्टींना भरलेला खेळ आहे, परंतु निश्चितच पाहूया 6 मध्ये 24 बनवल्या जाणार का, याचं उत्तर मात्र येणारे 6 बॉलमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. परंतु तितका ताकदवर गोलंदाज, एक अष्टपैलू गोलंदाज रवी वाघे यावेळेस आपण पाहतोय. बेस्ट वर्सेस बेस्ट या ठिकाणी आपण पाहतोय. दोन्ही खेळाडू आपण पाहतोय मैदानच्या आतमध्ये. गोलंदाज देखील बेस्ट आहे, फलंदाज देखील बेस्ट आहे. कमी गतीनं या ठिकाणी फुलेंचा बॉल, सिंगल मात्र जरूर या ठिकाणी आल्या. सिंगल एकापेक्षा दुसरं काही मिळत नाहीये. कमी गतीनं चेंडूला धाडलं होतं, मिश्रण थोडंसं आपण पाहिलं ना, कमी गतीने चेंडूला हाताळला होता आणि एक सिंगल आल्या. आता समीकरण येऊन टेपल्या. 5 मध्ये बनवायचे आहेत 23. विनोद देखील एक तगडा फलंदाज आहे, परंतु त्याच्या विरोधामध्ये देखील तितकाच चांगला गोलंदाज आहे रवी वाघे. बॉलिंग मार्कवरती सामोरा फलंदाज विनोद. काय जबरदस्त गोलंदाजी, जबरदस्त एफर्ट, जबरदस्त फिल्डिंग एरिया आपण पाहतोय. एक्स्ट्रा रक्षाच्या पाठीमागे आपण पाहिलं ना 38 सर्कलमध्ये स्कोर लेगला आणि फर्स्ट स्लिपला खूप चांगले फिल्डिंग. त्यानंतर जर आपण पाहिलं ना शॉर्ट मिडॉनला एक शतरक्षक तैनात केला. त्यानंतर आपण पाहतो शिली मिडॉनमध्ये शॉर्ट मिडॉनमध्ये शिली मिडॉनमध्ये एक शतरक्षक तैनात केला. 38 सर्कलच्या बाहेर एक्स्ट्रा कव्हर, लॉंग ऑन, मिड विकेट कॉव करणं, भरपूर चांगला एरिया, फिल्डिंग डिपार्टमेंट चांगलं सजवलं आहे. इथे कमबॅक केला गोलंदाजानं. अप्रतिम गोलंदाजी राहिल्या, परंतु बाईचच्या स्वरूपामध्ये पंच बॅटकट आहे का, येस लेस बाईचच्या स्वरूपामध्ये एक सिंगल येईल. सिंगलच्या मदतीनं टीमची टोटल धावसंख्या जाऊन पोहोचल्या आता 47 अंकावरती. आता येणारे 3 चेंडू 22ची गरज. आता एखादा चेंडू जर का खराब आला आणि त्याच्यावरती जर का मोठा फटका आला तर मात्र टिकून राहील टीम जैतूचीवाडी आणि त्या मॅचमधून मात्र आशा गुंडाळाव्या लागतील टीम जैतूचीवाडी संघाला. इथे सन्मान दिलाय. अगदीच्या ठिकाणी चेंडू जाईल डॉट. जबरदस्त गोलंदाज रवी वाघेला कुठेतरी मागे ठेवलं होतं, कारण कंट्रोल टीम जाणते की इथून आपण किमान शेवटच्या षटकासाठी एखादा चांगला गोलंदाज ठेवला तर सामना आपल्या बाजूने झुकेल. आणि ती खेळी आपण इथे पाहिली. इथे पुढे जाऊन खेळण्याचा प्रयत्न, चेंडूला थोडासा मागे ठेवला, कमी गतीने चेंडूला थोडंसं हाताळलं गेलं. जसा फलंदाज पुढे गेला ना तसा मात्र चेंडू देखील मागे हाताळला गेला आणि एकंदरीत चेंडू जातोय डॉट. शेवटचा बॉल इथून शिल्लक. आता सामना खुला गेला आहे, पूर्णपणे खुला झाला आहे तो कांडोली टीमसाठी, कारण विजयाच्या दिशेने जवळपास वाटचाल करत असताना आपण पाहतोय टीम कांडोली. अतिशय चांगला संघ, खालापूर तालुक्यातून बिलॉंग करून आलेला हा कांडोली संघ. इथे मोठा फटका शेवटच्या बॉलला, परंतु निराशा आले ते मात्र जैतूचीवाडी टीमला. विजयी टीमचे हार्दिक अभिनंदन, तसेच परास्त टीमचे देखील गोड कौतुक. बट हार्ड लक टीम जैतूचीवाडी. खूप लांबवरचा प्रवास करून आपण देखील आलात, परंतु आपल्या वाटेला आलं तर पराभव. परंतु एका पराभवाने मित्रांनो आपण खचून जाऊ नका. याही स्पर्धेपेक्षा आपल्या भेटीस भरपूर चांगल्या स्पर्धा येतील आणि ते येणाऱ्या स्पर्धेमध्ये आपण भरपूर चांगला खेळ कराल. याच पुढील स्पर्धेसाठी आपणास खूप साऱ्या शुभेच्छा असतील. दरम्यान सेकंड राऊंडची पहिली लढत आपल्या भेटीस येईल. अगदीच वर्णे विपक्ष पलसाई पलसदरी